खानापूर आटपाडीचे भाजपचे नेते राजेंद्रनाथ देशमुख यांनी भाजपला अखेर सोडचिठ्ठी देत शरद पवार राष्ट्रवादी पवार यांच्या पक्षात प्रवेश केलेला आपल्या सोबत आहेत. मला सांगा राजेंद्रांना काय भूमिका आहे, आज पवार साहेबांची तुम्ही भेट घेतली? पवार साहेबांची भेट ह्या नवीन विधानसभा मतदारसंघाच्या निमित्तानंच आणि त्यांची तब्येत पण चौकशी करण्यासाठी मी आलो. पूर्वीपासून आमचे संबंध आहेत पवार साहेबांच्या बरोबर, त्यामुळं साहेबांच्या बरोबर सगळी चर्चा मतदारसंघातली मी आणि सदाशिवभाऊ दोघंही होतो. त्यांच्याबरोबर चर्चा साधक बाधक सगळ्या मतदारसंघाचे आढावा बैठक झालेली आहे आणि भविष्यामध्ये आत्ता आम्ही दोघांनी मी तर प्रवेश केला तर ते त्यांचं ते सांगतील, मी त्यांचं सांगणार नाही. आणि तेवढ्यासाठी आता तिकीट कुणाला देणार काय करणार हे जयंत पाटील साहेब आणि पवार साहेब दोघंजण ठरवतील आणि सांगतील आम्हाला. सुहास बाबर यांना शिवसेनेला जागा सोडल्यामुळे तुम्ही हा निर्णय घेताय, काय नेमकं भाजपला सोडचिठ्ठी द्यायचं कारण काय आणि पवार गटात प्रवेश करायचं कारण? आमची बरीच कामं राहिली, त्या कामाचा उहापोह आता करणं हे चुकीचं आहे. आम्ही आमच्या ताकदीवरती ती कामं करून घेऊ, पण आता तिथं पाहिजे तेवढं कामाच्या दृष्टीनं झालेलं नाही, त्यामुळं आम्ही सोडचिठ्ठी दिलेली आहे. नक्कीच पक्षाकडून पाहिजे तसा न्याय न मिळाल्यामुळेच आम्ही भाजपला सोडचिठ्ठी देत शरद पवार यांच्या गटात प्रवेश केलेला आहे. तुम्हाला काय सांगितलं मग पवार साहेबांनी काय सांगितलं? कामं करतो म्हणून सांगितलं. पक्षप्रवेशमध्ये अधिकृत कधी अधिकृत आता त्यांच्या सवडीनं आता ह्या दामदमीत त्यांना कधी वेळ पाटील होते, जयंत पाटील आज नाहीत. काय सांगितलं मग ते आल्यानंतर आपण ठरवू, ते तारीख कळवतील आम्हाला. नक्कीच जयंत पाटील आल्यानंतरच आपण कळवू असं शरद पवार यांनी जरी सांगितलं असलं तर राजेंद्रनाथ देशमुख यांनी खानापूर आटपाडी इच्छुक उमेदवार आहेत असं शरद पवार यांना भेटून सांगितलं आहे आणि त्यांनी राष्ट्रवादीमध्ये जाहीर प्रवेश करणार असल्याचंही त्यांनी बोलून दाखवलेलं आहे. कॅमेरामन सुनीलसोबत मी शंकर देवकळे, TV9 मराठी, सांगली. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.